श्रीराम. मित्रांनो, आज आपण मंत्रपुष्पांजली पाहणार आहोत. ही मंत्रपुष्पांजली जी आहे ती बघायचं एक कारण असं आहे की सध्याचा जो कालखंड चाललेला आहे तर तो गणपतीचे दिवस आहेत आणि त्यामुळे आता गल्लीमध्ये किंवा घरामध्ये गल्लीत घराघरात सगळीकडे गणपतीच्या आरत्या आपल्याला ऐकू येतील. आणि या ज्या आरत्या आहेत त्या आरत्या गणपतीच्या झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली ही म्हटली जाते. मंत्रपुष्पांजली साधारणपणे म्हणजे निश्चितच गणपतीच्याच पूजेमध्ये म्हटली जाते. ती सत्यनारायणाची किंवा देवीची किंवा नवरात्राची पूजा जर झालेली असेल तर त्या ठिकाणी मंत्रपुष्पांजली म्हटली जात नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे आपण बघतो की गणपती हा गणांचा अधिपती आहे आणि ज्या वेळेला त्यांनी त्याच्या शत्रूंपासून आपल्या देशाची राष्ट्राची सुटका केली आहे आणि त्यावेळेला त्याला जो काही भूभाग मिळालेला आहे आणि खूप मोठ्या युद्धानंतर तो मिळालेला आहे आणि हा जो भूभाग आहे ह्याच्यावरती आता गणाचा अधिपती म्हणून त्याला अभिषेक केलेला आहे की आता हा जो भूभाग आहे या भूभागाचं रक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी ही तुझी आहे. आणि ही ज्या नेत्याला स्वीकारायची असते त्यांनी त्या भूभागाचा विकास कसा साधायचा असतो आणि तो कसा साधायचा ह्याचा उपदेश या मंत्रपुष्पांजलीमध्ये दिलेला आहे. ही मंत्रपुष्पांजली जी आहे ती आपल्या राष्ट्राचं राष्ट्रगीत ज्याला म्हणावं अशा स्वरूपाची आहे की अत्यंत जुने असे हे मंत्र आहेत आणि या मंत्रांच्याबद्दल आता आपण समजून घेऊया. तत्पूर्वी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे सगळे मंत्र संस्कृतमध्ये आहे आणि तेही आर्ष संस्कृतमध्ये आहे. माझं संस्कृत काही फारसं उत्तम आहे अशातला भाग नाही, परंतु मला याचा भावार्थ जो आहे तो समजतो आणि मला जितकं समजलेलं आहे तितकं तुमच्यापर्यंत पोचवायचा मी मनापासून प्रयत्न करते आहे. त्याच्यामुळे मी तुमच्याजवळ नक्कीच प्रार्थना करते की न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे आणि हा जो भाग आहे मंत्रपुष्पांजलीचा तो आपण समजून घ्यावा. आता ही जी मंत्रपुष्पांजली आहे याचा पहिला श्लोक जो आहे तो मी आता म्हणते आहे. ओमपासून सुरुवात आहे याची. ओम यज्ञेन यज्ञमयजन्ति देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्तेह नाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. असा हा मंत्र आहे. मित्रांनो, खरं म्हणजे हा जो मंत्र आहे हा पुरुष सूक्तामधला शेवटचा मंत्र आहे. ही वैदिककालीन रचना आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याकडे काही जी सूक्त आहेत ही खूप महत्त्वाची आहे. जसं हे पुरुष सूक्त आहे त्यामध्ये वैदिककालीन समाजव्यवस्था आणि आदर्श समाजव्यवस्था कशी असावी ह्याचं वर्णन आहे. श्रीसूक्त जे आहे त्या श्रीसूक्तामध्ये अर्थव्यवस्था कशी असावी आणि त्या अर्थव्यवस्थेची बीज आदर्श अर्थव्यवस्थेची बीज त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली सापडतात. तसंच ही मंत्रपुष्पांजली आहे हे राष्ट्रगीत आहे आणि ह्या राष्ट्रगीतामध्ये खूप राज्यव्यवस्था सांगितलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि त्या आता आपल्याला बघायच्या आहेत. हा जो श्लोक आहे की ओम यज्ञेन यज्ञमयजन्ति देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकं महिमाना सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्वी देवांनी यज्ञासाठी यज्ञाचे पूजन केले. तेच प्रारंभीचे विधान म्हणजे धर्मकर्तव्य होते आणि ते त्या शक्तीचा महिमा जो दिव्य लोक त्या समकक्षात गेले जेथे त्या पूर्वकालीन साध्य प्राप्य शक्ती आहेत तिथेच त्यांचा वास असतो आणि त्या शक्ती म्हणजेच ते देव आहेत अशा तऱ्हेचा याचा शब्दार्थ होतो. आता हा शब्दार्थ पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यज्ञाने यज्ञाची पूजा केली, देवांनी यज्ञासाठी यज्ञाची पूजा केली म्हणजे कसं काय आहे हे गहन वाटतो हे. आणि खरं सांगायचं ना तर तो तसा गूढ मंत्र आहेही. मंत्र आपण कशाला म्हणतो?
मननात त्रायते इति मंत्रः, ज्यामुळे मनाला सामर्थ्य मिळतं, शक्ती मिळते. त्या अक्षराला किंवा अक्षरसमूहांना मंत्र असं म्हटलं जातं. आता हा जो मंत्र आहे ओम यज्ञेन यज्ञमह्यन्ति देवाः, तर हा जो आहे तसं जर बघितलं तर हा मंत्र म्हणजे विश्वनिर्मितीची प्रक्रिया आहे. अगदी पहिला काळ की ज्या वेळेला म्हणजे काहीही नव्हतं, न पृथ्वी होती, न पंचमहाभूतं होती, न उजेड होता, न अंधार होता, वेगळे वेगळे लोकही नव्हते, समुद्रही नव्हता, पाणी पण नव्हतं कुठल्याही तऱ्हेनं. अशा तऱ्हेचं जिथे काहीही नाही अशी जी अवस्था होती, अशी जी अवस्था असते आणि ती होती त्या ठिकाणी एक दुसरा असा तमस ऋषींचा याच्याबद्दल मंत्र आहे. त्या ठिकाणी ते प्राणाशिवाय श्वासोश्वास करीत होतं. ते होतं, पण कसं होतं की ते सुप्त आणि निद्रिस्त होतं. तर ते काय होतं, तर ते म्हणजे तो शक्तिपुंज होता. आणि ती जी होती ऊर्जा, ती कशी ऊर्जा होती की ती स्थितीजन्य ऊर्जा होती. त्याच्यामध्ये काहीही हालचाल नव्हती आणि मग कोणची अवस्था फार काळ तशी राहत नाही. ही स्थितीजन्य ऊर्जेमध्ये हळूहळू हालचाल निर्माण व्हायला लागली आणि नंतर ती हळूहळू गतिजन्य झाली. हळूहळू त्याच्यामध्ये स्पंदनं निर्माण व्हायला लागली आणि ती गतिजन्य ऊर्जा झाली. गतिजन्य ऊर्जा झाल्यानंतर त्याला जी गती आली ती गती वाढत गेली आणि गती वाढल्यानंतर त्याच्यातून एक गती म्हटलं ना की त्याच्यामध्ये उष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी येतात, पाठोपाठ त्याचा ध्वनीही येतो. त्यामुळे त्याच्यातून उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फेकली गेली, त्याच्याबरोबर प्रकाशाचे लोटच्या लोट बाहेर फेकले गेले आणि त्याबरोबर प्रचंड मोठा असा ध्वनी, स्फोटक ध्वनी निर्माण झाला. हा स्फोटक ध्वनी ज्याला आपण म्हणतो ओम किंवा ओंकार. ओमचा अर्थ काय होतो? ओम म्हणजे तथास्तु, ओम म्हणजे आहे, ओम म्हणजे हां तसं व्हावं. म्हणजे परमेश्वराने जे म्हटलं त्या शक्तीच्या जे मनात आलं, आता मी एक आहे ते अनेक व्हावे, तर त्याच्यात ओम म्हणजे हां तसं होऊ दे असं झालं. आणि हे जे स्फोट झाले याच्यातून शक्तीच्या ज्या लाटाच्या लाटा, लहरीच्या लहरी, प्रकाश, उष्णता आणि ध्वनीच्या बाहेर पडायला लागल्या. या बाहेर पडणाऱ्या लाटा ज्या आहेत त्या पुन्हा आपल्या आपल्या भोवती आणि त्या मुख्य प्रकाशाच्या आणि याच्या केंद्राभोवती फिरायला लागल्या. या फिरत असताना त्याच्यातून पुन्हा त्या स्फोट होत गेले आणि त्यातून लाटा निर्माण झाल्या. ही विश्वनिर्मितीची जी प्रक्रिया आहे की यज्ञेन यज्ञमह्यन्ति देवाः, यज्ञाने यज्ञाची पूजा केली किंवा यज्ञाने यज्ञ केला देवांनी. तर या ज्या शक्ती आहेत या शक्तींना देव असं म्हटलेलं आहे. कारण देव या शब्दामध्ये द्यू म्हणजे प्रकाशने हा भाग किंवा हा धातू येतो आणि याच्यातून द्यूलोक हा तयार झाला. या द्यूलोकातून सुद्धा पुन्हा या प्रकाशाच्या लाटा निर्माण होत गेल्या, ध्वनीच्या उष्णतेच्या अशा लाटा निर्माण होत गेल्या आणि याच्यातून ही पंचमहाभूतं निर्माण झाली. त्या पंचमहाभूतांच्या वेगळ्या वेगळ्या शक्ती, त्यांच्यामध्येही आकर्षण विकर्षणातून याचप्रमाणे स्फोट होत, लाटा निर्माण होत, हे सगळं दृश्य जगत, ज्याला नामरूपात्मक जग असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सजीव आहे, निर्जीव आहे, जड आहे, चेतन आहे, हे सगळं जे जग आहे हे निर्माण झालं. आणि हा जो पहिला ओंकाराचा नाद झाला, ह्यालाच ऋषींनी गणपती किंवा गणपती म्हणण्यापेक्षा ओंकार रूप गणेशाचे ब्रह्मणस्पती असं त्यांनी त्याला संबोधलेलं आहे. त्याच्यामध्ये या ज्या जो प्रकाश आहे ते गणेशाचं रूप आणि जो ध्वनी आहे ते सरस्वतीचं रूप असं आदिशक्तीचं रूप असं मानलं गेलं. ही आदिशक्ती कशी आहे तर ही अत्यंत तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, ऊर्जस्वी आहे आणि त्या बलशाली आहे. आणि एका शक्तीचं दुसऱ्या शक्तीमध्ये रूपांतर, या शक्तींचे एकमेकांच्या मध्ये रूपांतर होतात. चुंबकीय विद्युत शक्ती, चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती, भूचुंबकीय शक्ती, पर्जन्य शक्ती, अशा वेगळ्या वेगळ्या वाऱ्याची शक्ती, अशा वेगळ्या वेगळ्यांच्यामध्ये त्यांची रूपांतरं ही व्हायला लागली. पुन्हा पुन्हा कंपनं आणि पुन्हा पुन्हा त्याच्या अंशातून पुन्हा पुन्हा स्फोट, अशाने हे सगळं जे भौतिक जगत आहे हे निर्माण झालं. य आणि ज्ञ असे दोन शब्द आहे. य म्हणजे हे सगळं आणि ज्ञ म्हणजे जाणणे किंवा ओळखणे. आणि हे यज्ञ जे आहेत ते अशा रीतीने या कर्मातून
सृष्टीरचनेच्या निर्मितीच्या कर्मातून होत गेले की एक ऊर्जा दुसऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा ती लय पावते आणि पुन्हा पुन्हा ती बाहेर पडते. आता ही जी ऊर्जा आहे आणि तिचं जे कार्य आहे त्या प्रत्येक कार्यालाही मर्यादा असते आणि प्रत्येक घटकांनी सृष्टी ही धारण केलेली असते. सृष्टीचं मध्ये हे त्याचं काही ना काहीतरी प्रत्येकाचं काम असतं आणि देवांनी यज्ञाने यज्ञाची पूजा केली असा या मंत्राचा अशा प्रकाराचा याचा अर्थ आहे. आता कसं केलं म्हणजे त्याच्यात आपल्याला फ्रॉम नोन टू अननोन आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापासून जे माहिती नाही त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. की जसं आता सूर्य आपण घेतला तर सूर्य हा प्रकाशतोय आणि त्याच्या किरणांचा एक व्ह्यू रचला जातो आहे आणि त्या प्रकाशामध्ये रंग आहेत, त्या प्रकाशामध्ये उष्णता आहे आणि तो जो प्रकाश आहे तो अनेक प्रकारची कार्य करीत असतो. आपल्याला उजेडही देतो, आपल्याला जीवन देतो, आपल्यासाठी अन्नासाठी निर्माण होण्यासाठी उष्णता देतो. त्याचबरोबर त्याच उष्णतेने तो पाण्याची वाफ करतो. पाण्याची वाफ केल्यानंतर हवेचं कार्य काय आहे तर ती वाफ वाहून वर घेऊन जातो. त्याचे ढग निर्माण होतात. त्या ढगामध्ये पाणी असतं. ते ढग काही आपल्याजवळ पाणी ठेवत नाहीत. ते सगळं पाण्याचा निचरा जो असतो तो सगळं पाणी हे त्याचा वर्षाव हा पृथ्वीवर करीत असतो आणि या पृथ्वीवर वर्षाव केल्यानंतर ते पाणी सगळं जे आहे त्याचं सगळं जीवन पृथ्वीमध्ये सामावून जातं. तर ह्याप्रमाणे एक पर्जन्याचं किंवा एक जलचक्र निर्माण होतं. त्याचप्रमाणे पृथ्वीवरती काय काय होत असतं तर निर्मितीची क्रिया जी आहे ती होत असते. एखादा दाणा जसा आपण घेतला आणि तो जमिनीमध्ये पेरला गेला तर तो दाणा म्हणून नष्ट होतो, पण त्याच्यातून कोंब फुटतो, त्याच्यातून तरु निर्माण होतो, वृक्ष निर्माण होतो. त्या आपल्याजवळ काहीतरी ठेवतो तो त्या याच्यातनं मुळापासून आपलं अन्न घेत असतो आणि त्याचं खोड तयार होतं. ते आपल्याजवळ काहीतरी ठेवतं, पुढे पाठवतं, त्याच्या फांद्या तयार होतात. त्या फांद्या आपल्याजवळ काहीतरी ठेवतात आणि आपल्यातला अंश पुढे पाठवतात. त्याच्यातनं पानं तयार होतात. पानंसुद्धा सूर्याच्या उष्णतेपासून काही घेतात, आपलं अन्न तयार करतात आणि परत आपल्यातला अंश हा पुढे पाठवतात. त्याचं फूल होतं. त्या फूलसुद्धा असंच करत असतं की काही आपल्याजवळ ठेवतं आणि काही परत पुढे पाठवतं आणि पुढे पाठवतं, त्याचं विसर्जन होतं आणि त्याचं रूपांतर फळामध्ये होतं. फळाचंही असंच होतं, त्याच्यातून बी तयार होते. याप्रमाणे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं हे तयार होत असतं. ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे कर्म आहे याला यज्ञ असं म्हणतात की आपण उपभोग घ्यायचा आणि काही गोष्टींचा दुसऱ्यासाठी त्याग करायचा, ही यज्ञाची संकल्पना आहे. आणि त्याच्यातूनच काय होतं की ते आता परत बीज तयार झालेलं आहे. आता या एका बीजमध्ये ते बीजसुद्धा बी आणि ज असे दोन शब्द आहे. तर ज म्हणजे जन्मणे, तर बी पुन्हा जन्म घेते म्हणजेच ती ऊर्जावान आहे आणि पुन्हा हे जे निसर्गाचं चक्र आहे याच्यामध्ये स्वतःचं योगदान देते. अशा प्रकारे देवांनी यज्ञाने यज्ञ केला, त्यागाने यज्ञ केला. हे जे कर्म आहे ह्या कर्मामुळे देव समृद्ध झाले आणि या ज्या सगळ्या आपण मध्ये बघितल्या त्या शक्तींच्या लहरी या द्यूलोक म्हणजे स्वर्गलोक तयार झाला आणि या स्वर्गामध्ये हे देव राहतात आणि तिथूनच ते कार्य करीत असतात. हे निसर्गाचं चक्र अखंड चालावं म्हणून यज्ञाची निर्मिती केलेली आहे. हे गजानना ही गोष्ट तू लक्षामध्ये घे आणि आपल्याला सुद्धा या निसर्गामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे की ज्याने समृद्धी वाढेल असं कार्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हे कार्य करीत असताना काय हे कार्य पहिल्यांदा कोणी केलेलं आहे ते सांगते की सृष्टी निर्मात्या याचं पूजन जे आहे ते कोणी केलेलं आहे तर ते पहिल्यांदा ईशानी केलेलं आहे आणि ईशाच्या नंतर ते लक्षामध्ये घेऊन परत जे आहे ते वैश्रावण कुबेर ह्यांनी केलेलं आहे. आता हा जो दुसरा मंत्र आहे हा आपण लक्षामध्ये घेऊया. हा मंत्र असा आहे, ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे काम कामान कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. असा हा दुसरा मंत्र आहे. आता याचा शब्दार्थ असा आहे की वैश्रावण नावाचा कुबेर जो आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो त्याला आम्ही नमस्कार करतो. सर्व कामनांची पूर्ती करणाऱ्या
कामेश्वर कुबेर माझ्या सर्व आकांक्षा आणि आशा पूर्ण करून तो वैश्रावण कुबेर महाराजा आम्ही त्याला नमस्कार करतो. आता जो आपल्या कामना पूर्ण करतो त्याला आम्ही श्रेष्ठ मानतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आता याचा भावार्थ असा आहे, त्याच्यामध्ये वैश्रावण कुबेर हा कोण आहे पहिल्यांदा आपल्याला बघायचंय. मित्रांनो, वैश्रावण कुबेर हा सत्ययुगामध्ये पुलिस्त मुनींचा जो मुलगा विश्रवा, ह्याचा मुलगा विश्रवाचा म्हणून वैश्रावण हा आहे. हा मुलगा अत्यंत तेजस्वी आहे, कल्याणकारी आहे, तपस्वी आहे. त्याच्या घरची परंपराच ती होती आणि त्यामुळे ब्रह्मदेवानी प्रसन्न होऊन त्याला लोकपाल केलेलं आहे आणि सत्ययुगातला हा पृथ्वीवरचा पहिला लोकपाल असा हा आहे. ह्याचं राज्य कुठे होतं तर लंकाद्वीपामध्ये याचं राज्य होतं आणि त्याने आपल्या कर्तृत्वाने या राज्याची खूप सारी भरभराट केलेली होती. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की त्यांनी खूप भरभराट केली होती. हा धर्मात्मा होता आणि संपत्ती निधीचा स्वामी म्हणून कामेश्वर म्हणून हा ओळखला जाऊ लागला. ते अत्यंत उद्योगी असा हा होता आणि त्यांनी पण काय गंमत झालेली आहे की या वैश्रावणाचा धाकटा भाऊ सावत्र भाऊ रावण यांनी वडिलांच्या जवळ हट्ट केला आणि यांनी काय केलेलं आहे तर ते लंकाद्वीप त्याच्यावरती स्वतःचा हक्क प्रस्थापित केला आणि याला राज्यातून बाहेर घालवून दिलं. तरी पण हा जो लोकपाल आहे हा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो काय करीत असतो तर लक्ष्मीची निर्मिती करीत असतो आणि म्हणून लक्ष्मीनी मात्र याला कामेश्वर लोकपाल वैश्रवणाला आपला भंडारी कुबेर म्हणून नेमलेला आहे. कारण कुबेर हा राजा कामेश्वर होता. तो स्वतः उद्योगधंद्यांमध्ये जातीने लक्ष घालीत असे आणि उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी असं म्हणतात. त्याप्रमाणे हा कामेश्वर सर्व गोष्टी करत असत. यांनी यज्ञानी यज्ञ अजयत हे अनुभवलं होतं की यज्ञानी यज्ञ केला म्हणजे ईशोवास्य इदम सर्वम, हे सगळं काय आहे, सगळी सृष्टी जी आहे ती ईश्वराची आहे आणि काय करायचं आहे तर आपण त्याचा उपभोग घ्यायचा आहे, पण त्यागातून उपभोग घ्यायचा. म्हणजे एकीकडे आपण उपभोगही घ्यायचा आणि त्यातून त्यागही करायचा. त्याग घेऊन सगळ्याच्या सगळ्या स्वार्थीपणाने आपण ओरबाडून घ्यायचं आणि उपभोगायचं ही आपली प्रवृत्ती नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी करायच्या की आपल्याला जर संपत्ती वाढवायची असेल तर त्यातला काही भाग हा दुसऱ्याला दिला पाहिजे, काही भाग आपत्कालीनसाठी ठेवला पाहिजे, काही अंश जो आहे तो पुन्हा या संपत्तीच्या निर्मितीसाठी लावला पाहिजे. हे ज्याला कळतं तो कामेश्वर. कामेश्वर याचा अर्थ आपण अगदी संकुचित अर्थाने सेक्स या अर्थाने वापरतो, परंतु याचा फार विस्तृत अर्थ आहे. या कामेश्वर या शब्दाच्या 15-17 छटा आहेत. काम म्हणजे कर्म, काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे लिप्सा, काम म्हणजे वासना, इहिषा, आकांक्षा, स्पृहा, तृष्णा, क्षुधा, अभिलाषा, वासना आणि वशः, मनोरथ असे वेगळे वेगळे अर्थ याचे आहेत. आणि हे जे सगळे अर्थ आहेत हे माणसाला जगण्यासाठी, उत्तम संपन्न आयुष्य जगण्यासाठी ही त्याची गरज आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला कमी असं मानलेलं नाही आहे, पण सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एकदम मोक्षाकडे जाऊन विराग आपल्याला घ्यायचा नाही आहे. सगळं जीवन व्यवस्थित संपन्नपणे उपभोगायचं आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. अर्थाशिवाय अर्थ नसतो कधीच तुमच्या जगण्याला. कामाला सुद्धा आपल्याकडे कमी लेखलेलं नाही आहे. वंश सातत्यासाठी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी काम म्हणजे इच्छा, आकांक्षा यांची आवश्यकता ही असतेच. परंतु काम आणि अर्थ हे दोन्ही कसे असले पाहिजेत, धर्माधिष्ठित असले पाहिजेत. धर्म कशाला म्हणायचं, धारणात धर्म म्हणजे जो व्यक्तीची, समाजाची, राष्ट्राची आणि विश्वाची धारणा करतो तो धर्म, त्या पद्धतीने आपलं वागणं असलं पाहिजे. आणि यामुळे काय होतं तर भरभराट होते, लक्ष्मी येते, समृद्धी निर्माण होते आणि याने धन निर्माण होतं. धन याचा अर्थ वाढणं. लक्ष्मी किंवा याचे जे म्हणतात त्याला धनलक्ष्मी, द्रव्यलक्ष्मी आणि गुणलक्ष्मी असं म्हटलेलं आहे. धन म्हणजे वर्धिष्णू, जे सारखं वाढत असतं. म्हणजे शेतातलं पिकं, पाणी, गाई गुरं ही वाढती आहेत, याला आपण धन म्हणायचं. ते अधिक चिन्हाने आपण दाखवत असतो. आणि जे वाढत नाही पण जे वैभव आहे
ते द्रव्य आहे. उदाहरणार्थ खनिज आहे, त्याच्यातलं सोनं चांदी किंवा हे आहे, रत्न आहेत, हे सगळे जे आहे त्याला द्रव्य म्हणतात. मनुष्यबळाने जे निर्माण केलेलं आहे म्हणजे वाडे, किल्ले, रस्ते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वास्तू निरनिराळ्या, हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना द्रव्य म्हणायचं. आणि तिसरी जी संपत्ती आहे ती गुणलक्ष्मी म्हणजे कला, कौशल्य, हे जे आहे व्यक्तीमध्ये जे आहे, कला, कौशल्य, सहकार, संयमन, मितव्ययता त्याच्याबरोबर आपल्यामध्ये असली पाहिजे. की आपल्याजवळ आहे म्हणून काही कसे वाटेल तसं खर्च करायचं किंवा नासधूस करायची असं नाही, तर ती संयमाने आणि विचारपूर्वक करायची आहे. ह्या तीनही प्रकारच्या संपत्ती जी आहे ती परस्पराश्रयी असते, एकमेकांच्या आश्रयाने राहणारी असते. कर्माने ती मिळवायची आहे, संयमाने ती उपभोगायची आहे आणि लोककल्याणाच्या भावनेने ती पुन्हा उद्योगामध्ये गुंतवायची आहे. आणि याशिवाय काय करायचं असतं तर संपत्तीचं हे वितरण व्हायला लागतं. आणि ते वितरण कशामुळे होतं की यज्ञामुळे होतं. सण समारंभ तुम्ही साजरे केले तर अगदी खालच्या स्तरांपर्यंत याच्यामध्ये संपत्तीचा जो अंश आहे तो सगळ्यांच्यापर्यंत पोहोचतो त्याचं विकेंद्रीकरण होतं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये स्वार्थ आणि भ्रष्टाचार या दोन्ही गोष्टी नसाव्या म्हणून वित्त हे धर्माधिष्ठित असलं पाहिजे. असं असेल तेव्हा प्रजा तुमची आनंदी राहते आणि समाधानी राहते, सधनही राहते. हे राजाची कर्तव्य असतात. शासन व्यवस्था त्याची उत्तम पाहिजे. सैन्याकडे आणि रक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये ही अगदी चोख असली पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. समाज व्यवस्था ही श्रमाधिष्ठित, वर्णाधिष्ठित असली पाहिजे. कुटुंब व्यवस्था तुमची नीट पाहिजे. याच्याचबरोबर सर्व गोष्टींचं शिक्षण देण्यासाठी अतिशय उत्तम अशी शिक्षण तुमची व्यवस्था असली पाहिजे. त्याचबरोबर कर्म करण्यासाठी त्या शिक्षणामध्ये कसाचा उपयोग झालेला पाहिजे की प्रत्येकाच्या हाताला कामधंदा मिळाला पाहिजे. त्याची ॲबिलिटी किंवा योग्यता काय आहे त्याच्याप्रमाणे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकाला ज्याची जशी आवड असेल किंवा ज्याची जशी लायकी असेल त्याप्रमाणे त्याला त्याच्या हाताला काम मिळालं तर तोही आनंदी होतो आणि धन संचय जो असतो तोही वाढत जातो. अशा तऱ्हेचे शिक्षणाचे संस्कार यांनी प्रजेवर केले होते. त्याच्यामध्ये स्वार्थाचा लेश नसावा एवढ्यासाठी त्यांनी कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कोणची इच्छा किंवा हेतू की मला मी माझं तर घेईनच पण तुझं पण ओढून घेईन हा भाव त्याच्यामध्ये नसला पाहिजे. अशा तऱ्हेचे भाव किंवा स्वार्थ हा त्याच्या ठिकाणी नसला पाहिजे. फळाची अभिलाषा न करता फळ तुम्हाला मिळेलच ते तुम्ही घ्या. तर वैश्रावण कुबेर जो आहे यांनी अशा तऱ्हेची राज्यव्यवस्था लोकांच्या समोर ठेवली होती. तो प्रयोग त्यांनी सिद्ध केलेला होता. लोकांच्या इच्छा आकांक्षा त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि म्हणूनच लोक त्याला अतिशय वंदनीय मानतात. कामेश्वरो वै असं म्हणून त्याला नमस्कार करतात. तेव्हा मित्रांनो, ऋषी या गणपतीला असं सांगतायत की गणपती गणाधीशा म्हणून ऋषींनी अभिषेक केलेला आहे. तेव्हा तू समोर वैश्रावण कुबेराचा आदर्श ठेव. देवांनी पूर्वी काय केलं आहे? वैश्रावण हा लक्ष्मीचा भंडारी कसा ओळखला जातो हे या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कर्माची महती गायली आहे. तसाच तू वाघ, कारण जसा राजा असतो त्याचे जसे विचार असतात तसेच आणि त्या आचार असतात त्याप्रमाणेच यथा राजा तथा प्रजा हे असतं. म्हणून यज्ञाची, कर्माची, त्यागाची अशी महती त्या ठिकाणी त्यांनी गायलेली आहे. आपल्याजवळ जे आहे ते फक्त आपल्यापुरताच विचार न करता त्याची त्यागाची वृत्ती म्हणजे यज्ञ. तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तो वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी द्या. पैसा असेल तर जास्तीच्या पैशातून लोकांचं भलं होण्यासाठी शाळा, दवाखाने इत्यादींना तुम्ही काही मदत करा. व्यक्तिगत आणि राजकीय पातळीवर सुद्धा ज्ञानदान करा, क्षमदान करा, श्रमदान करा. परंतु या कृतींमध्ये कुठल्याही अपेक्षा अशा ठेवू नका. माझ्याजवळ आहे म्हणून मी ते दुसऱ्याला देतोय, त्याच्यात दुसऱ्याचं भलं व्हावं हा संदेश या मंत्रामध्ये दिलेला आहे. व्यक्ती आणि कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं आहे आणि दरवेळेला आपण राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे हे या वैश्रवणाने केलेलं आहे. आणि असंच हे गणेशा
तूही करावंस असं ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो मंत्र आहे किंवा मंत्रपुष्पांजली आहे याला राष्ट्रगीताचा दर्जा त्यावेळेपासून प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबू आणि उद्या आपण दुसरे पुढचे 2 मंत्र पाहूया. श्रीराम